नमस्कार. आज आपण खानदेशी वांग्यांचं भरीत कसे तयार करायचे ते बघणार आहोत. तर ते भरीत एकदम मऊ लुसलुसीत व्हावं यासाठी मी एक टिप सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग भरीत बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथं अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना नेहमी वजनाला हलकी, हिरवीगार आणि देठ पण हिरवी असलेली वांगी निवडायची आहेत. जी वांगी वजनाला जड लागतील त्या वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण हे जास्त असतं आणि अशी वांग्यांचं भरीत चवीला पाहिजे तसं येत नाही. म्हणून वांगी निवडताना नेहमी हिरवीगार आणि हलकी वांगी निवडावी. तर सगळ्यात आधी मी वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि आता इथं भाजून घेते. तर गावाकडे या वांग्यांना शेकोटीवर किंवा चुलीवर भाजलं जातं आणि त्याच्यामुळे भरताला खूप छान चव येते. तर या वांगींना जडकावी वांगी म्हणून पण ओळखलं जातं. तर इथं माझी तीनही वांगी आहेत ते भाजून झालेले आहेत. तर काही थोडा भाग त्यांचा कच्चा होता म्हणून मी डायरेक्ट गॅसवर ते भाजून घेते. तर तुम्ही गॅसवर किंवा असं जाडी ठेवून पण भाजून घेऊ शकता किंवा एका कढईमध्ये तेल लावून झाकून ठेवलं तरी पण ते भाजून होतात. पण कढईत भाजायला खूप जास्त वेळ जातो म्हणून मी डायरेक्ट असं भाजून घेते. तर त्यांना पूर्ण देठापर्यंत भाजायचं आहे जेणेकरून जे देठ आहे ते सहज निघून जाईल. तर वांगी भाजत असताना वांग्यांना तेल किंवा पाणी सुटतं. तर ते पाणी जेवढं त्यांना पाणी सुटतं तेवढं भरीत मऊ आणि लुसलुसीत येतं. तर ज्या वांग्यांना पाणी सुटत नसेल किंवा तेल सुटत नसेल तर ते वांगी खराब असू शकतात आणि त्यांचं भरीत पण चवीला पाहिजे तसं येत नाही. तर इथं मी आता मिरच्या पण भाजून घेते आहे कारण आपल्याला भरतासाठी ठेचा पण करून घ्यायचा आहे. तर इथं जी वांगे आणि मिरची थंड होते तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊया. तर इथं मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 बाऊल टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 1 बाऊल मेथी घेतली आणि 1 बाऊल कांद्याची पात घेतलेली आहे. तर टोमॅटो आणि मेथी हे ऑप्शनल आहे, नसेल तरी पण चालतं. पण आता माझ्याकडे आहे म्हणून मी ते यूज करते आणि मेथीमुळे आणि टोमॅटोमुळे भरीताला एक वेगळीच चव येते. तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता किंवा नाही पण करू शकत. तर इथं आता मी मिरच्या आणि त्याच्यात लसूणच्या पाकळ्या, अद्रक घालून ठेचून घेते. तर जास्त बारीक ठेचून घ्यायचं नाही आहे, थोडं जाडसरच राहू द्यायचं आहे. जेवढं जाडसर असेल तेवढं भरीताला चव चांगली येते. खानदेशमध्ये भरीत हा एकदम फेमस असा पदार्थ आहे. तो सगळ्यांनाच म्हणजे आवडतो. असं कोणीच नसेल की त्याला आवडत नसेल आणि भाकरीसोबत भरीत खाल्लं तर त्याची चव खूप छान येते. तर तुम्ही जर असं खाल्लं नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर इथं आता ठेचा पण तयार झालेला आहे. तोपर्यंत वांगी पण गार झाली. तर आता त्यांची साल काढून घेते. तर साल काढताना हातानेच काढून घ्यायची आहे, एकदम इझिली निघून जाते. तर साल काढल्यानंतर जी वांगी आहेत त्यांना तुम्ही ठेचून पण घेऊ शकता किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. तर मी आता इथे मॅशरनेच मॅश करून घेते. तर भरीताला जास्त बारीक पण करायचं नाही आहे, जेवढं जाडसर असेल तेवढंच भरीताला चव खूप छान येते. तर आता मी कढईत तेल घालते आणि तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायची आहे. जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर इथं बारीक कापून कांदे घातले तरी पण चालतं. तर आता मी कांदे इथं घालत नाही कारण मी कांद्याची पात घालणार आहे म्हणून. तर आधी शेंगदाणे घालते. शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर आपल्याला जो ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. कमी गॅसवर ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला मसाले त्यात ॲड करायचे आहेत. हळद, धना पावडर आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा तिखट हवं असेल तर तुम्ही इथे मिरची पण ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर मी फोडणीमध्येच कोथिंबीर घालते.
कोथिंबीर नंतर मग मेथी पण घालते. तर मेथी परतून झाल्यानंतर आपल्याला इथं कांद्याची पात पण टाकायची आहे. कांद्याची पात घातल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपण जो पण हिरवा भाजीपाला यात घातलेला आहे तेवढा शिजून होईल. या सगळ्या भाज्यांना 3 ते 4 मिनिटपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. या सगळ्या भाज्या परतून झाल्यावर आपल्याला यात टोमॅटो ॲड करायचे आहेत. जर का तुमच्याकडे अशी वांगी मिळत नसतील तर बाजारात जे जांभळ्या रंगाची वांगी येतात त्यांचं पण भरीत याच प्रकारे तुम्ही करून घेऊ शकतात. तर आता भाज्या चांगल्या परतून झाल्या आहेत, तर यात मी टोमॅटो टाकते. टोमॅटो घातल्यानंतर परत त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या शिजतील. तर याच्यावर मी थोडं झाकण ठेवते, जेणेकरून त्या भाज्या शिजतील. आणि इथं बघा बऱ्यापैकी भाज्या अशा शिजलेल्या आहेत, म्हणजे मेथी, कांद्याची पात आणि टोमॅटो पण. तर त्यानंतर आपण जे भरीत मॅश केलेलं होतं ते यात घालायचं आहे. तर यानंतर सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर भरीताला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि जर का भरीत एकदम कोरडं वाटत असेल तर यात अर्धा कप पाणी ॲड करून घेऊ शकता आणि 5 ते 10 मिनटं झाकून त्याला शिजून घ्यायचं. तर मला इथं पाण्याची गरज वाटली नाही म्हणून मी पाणी घातलेलं नाही आहे. तर बघू शकता तुम्ही भरीत किती छान आहे, कारण वांगी खूप फ्रेश होती आणि भरीत म्हणून मऊ आणि लुसलुसीत झालेलं आहे. तर अशा पद्धतीने भरीत एकदा नक्कीच बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.